महाविकास आघाडी विरोधात भाजपची आज मोठी पत्रकार परिषद। भाजप महाविकास आघाडीचा मोठा भांडाफोड करणार। आज भाजपची सर्वात मोठी पत्रकार परिषद। अजित पवारांची ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्षपदी सलग चौथ्यांदा निवड। 31 सदस्य संघटनांपैकी 22 पेक्षा जास्त संघटनांचा अजित पवारांना पाठिंबा। क्रीडा क्षेत्रात पवारांचं नेतृत्व पुन्हा अधोरेखित। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा फॉर्म भरण्यासाठी आज शेवटचा दिवस। शेवटच्या दिवशी अनेक इच्छुक फॉर्म भरण्याची शक्यता। प्रसाद लाड, विहंग सरनाईक, अजिंक्य नाईक अध्यक्षपदासाठी इच्छुक। आगामी महापालिका निवडणुकांची विशेष जबाबदारी मोहन जोशी यांच्याकडे। काँग्रेस पक्षाचा निर्णय। हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून विशेष जबाबदारी मोहन जोशी यांच्याकडे। पंकजा मुंडे यांना आष्टी मतदारसंघात काय लक्ष घालायचं ते घालू द्या। सुरेश धस यांचं वक्तव्य। मी केज आणि आष्टी मतदारसंघाकडे विशेष लक्ष देणार। पंकजा मुंडेंच्या वक्तव्यानंतर सुरेश धस यांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देणं टाळलं। ठाकरेंबाबत विचारताच एकनाथ शिंदेंनी दिल्या कार्तिकी वारीच्या शुभेच्छा। भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी। हैदराबादवरून धमकीचं पत्र। पत्रामध्ये अपशब्द आणि जीवे मारण्याची धमकी। आठवडाभरात नवनीत राणांना दुसऱ्यांदा धमकीचं पत्र। कर्जतमध्ये शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांना रोखण्यासाठी राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आघाडी। आमदार थोरवे यांच्या विरोधात अजित पवारांच्या राष्ट्रवादीची चक्क ठाकरेंच्या शिवसेनेशी हात मिळवली। माझं भाग्य आहे की मुरुडची सेवा करण्याची संधी मिळाली। मुरुडकरांच्या सेवेसाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन। आमदार महेंद्र दळवी यांच्या बालेकिल्ल्यात सुनील तटकरेंची बॅटिंग। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर ठेकेदारांचं कामबंद आंदोलन। ठेकेदारांचे 150 कोटी थकीत। 90 कोटींपेक्षा अधिक कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं काढली होती निविदा। आदिवासी विकास महामंडळाच्या संचालकपदी आमदार केवलराम काळे। आमदार केवलराम काळेंची बिनविरोध निवड। काळे यांचं आदिवासी शेतकऱ्यांकडून अभिनंदन। काँग्रेस पक्ष संपलेला, त्यांना भाजपमध्ये प्रवेश देणार नाही। त्यांना पक्षात घेऊन पक्ष संपवायचा नाही। सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुजय विखेंची प्रतिक्रिया। राजधानी दिल्लीतल्या प्रदूषणाबाबत आदित्य ठाकरे यांचं ट्विट। हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर। सरकारनं हवामान आणि वातावरण सुधारण्यासाठी सामाजिक आणि राजकीय पद्धतीने एकमत घडवावं, आदित्य ठाकरेंचं मत। स्थानिक मालेगाव पोलिसांना शिक्षण क्षेत्राच्या घोटाळ्यासंबंधी आणखी नवीन तक्रारी प्राप्त। शिक्षण मंत्री दादा भुसे यांची अद्याप या प्रकरणात दखल नाही, तक्रारदारांचा आरोप। मुंबईत विनापरवानगी सत्याचा मोर्चा काढणं भोवलं। मोर्चाच्या आयोजकांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल। आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। भाजपच्या मोर्चाला परवानगी होती का? संदीप देशपांडेंचा संतप्त सवाल। तर आमच्या अंगावर अशा अनेक केसेस आहेत। अस्वलाच्या अंगावर एक केस आला काय आणि गळाला काय, त्यानं फरक पडत नाही, देशपांडेंची प्रतिक्रिया। भाजपच्या मूकमोर्चाच्या आयोजकांवर देखील गुन्हा दाखल। बेकायदेशीरपणे जमाव जमवल्याप्रकरणी आणि अनधिकृत मोर्चा काढल्यामुळे गुन्हा। सत्याला घाबरतात ते सत्य दाबण्याचा प्रयत्न करत आहेत। सातत्याच्या लढ्यात आमच्यावर गुन्हे होणार। शासनाला बोगस मतदार याद्या दिसत नाहीत, आदित्य ठाकरेंची टीका। हिंगोलीच्या सेनगावामध्ये राष्ट्रवादीची आढावा बैठक। बैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीबाबत केलं मार्गदर्शन। गुन्ह्याच्या तपासाच्या देखरेखीसाठी आयपीएस महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती। आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नियुक्तीनंतर फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील महिला डॉक्टरच्या भावाची प्रतिक्रिया। जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार रद्द झाल्यानंतर जैन बोर्डिंग आजपासून सुरू होणार। गेल्या काही दिवसांपासून जैन बोर्डिंग प्रकरण तापलेलं होतं। मोहोळ आणि धनगेकर यांच्या वादानंतर अखेर हे बोर्डिंग सुरू होणार। जालन्यामध्ये काँग्रेस खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन। गो हत्या प्रकरणी केलेल्या वक्तव्याचा निषेध। हिंदू संघटनांकडून जोडे मारो आंदोलन। तळेगाव ते उरुळी कांचन रेल्वे मार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार। कुरुळी, निघोजे, मोई, तळवडे, देहू, सांगुर्डी, इंदोरीसह पंचक्रोशीतील गावांमध्ये रेल्वे मार्गाविरोधात तीव्र जनआक्रोश उसळला। धाराशिवच्या लोहगाव नळदुर्ग मार्गाची दुरवस्था। काम 4 वर्षांपासून रखडल्यानं नागरिकांना जीव मुठीत घेऊन करावा लागतोय जीवघेणा प्रवास। ग्रामस्थांनी खड्ड्यांमध्ये फुलं टाकून केलं अनोखं आंदोलन। परंडा शहरातील
रस्त्याच्या खड्ड्यात कागदी होडी सोडून वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन. कागदी होडी सोडून परंडा नगर परिषद प्रशासनाचा केला जाहीर निषेध. मुख्य रस्त्यांवर मोठमोठे खड्डे. अमरावतीमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काँग्रेस पुन्हा आक्रमक. तळेगाव, दशासर, नागपूर, संभाजीनगर महामार्ग रोखून केला रास्ता रोको. 2 तास महामार्ग रोखल्यानं वाहनांच्या लागल्या होत्या रांगा. फलटण इथं आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरला न्याय मिळावा यासाठी युवकाचा परळी बीड पायी प्रवास. 100 किलोमीटरच्या पायी प्रवासानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते भव्य अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या प्रयत्नांना यश. बीडच्या केज तालुक्यातील आरोग्य उपकेंद्रासाठी आलेला निधी वैद्यकीय अधिकाऱ्यासह आरोग्य सेविका आणि बँक मॅनेजर यांनी संगनमतानं परस्पर उचलला. वैद्यकीय अधिकाऱ्यासह 3 जणांविरोधात गुन्हा दाखल. नांदेडमध्ये दमदार पावसाची हजेरी. अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम हातातून गेल्यानंतर रब्बी हंगामावर देखील पावसाचं सावट. जमिनीतील ओल कमी होत नसल्यानं रब्बी पिकांना धोका. हिंगोलीच्या औंढा नागनाथ परिसरामध्ये पावसाची हजेरी. कापूस पिकाचं मोठं नुकसान. कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल. शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीची अपेक्षा. रत्नागिरीच्या प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिरामध्ये पांडुरंगाच्या दर्शनासाठी रांगा. अनेक ठिकाणी दिंड्या, पालख्या आणि कीर्तन कार्यक्रमांचं आयोजन. खोपोलीच्या ताकई येथील बोंबल्या विठोबा मंदिरामध्ये कार्तिकी एकादशी निमित्त पूजा संपन्न. दर्शनासाठी हजारो भक्तांच्या रांगा. पुढील 15 दिवसांसाठी यात्रा. विरारमध्ये चैतन्य ग्रुपकडून दिंडीचं आयोजन. मनाली, जुईली, अनुश्री आणि अनुजा अशा 4 मैत्रिणींकडून चैतन्य ग्रुपची सुरुवात. कार्तिकी एकादशी निमित्त विरारमधील साई मंदिरापासून विठ्ठल मंदिरापर्यंत काढली दिंडी. लातूर शहरामध्ये वाहतूक पोलिसांकडून बेशिस्त वाहन चालकांवर कारवाईची विशेष मोहीम सुरूच. दिवसभरात 258 जणांवर करण्यात आली कारवाई. जवळपास 1.5 लाखांचा दंड जमा. रायगडच्या रोह्यामध्ये नवतेजस्विनी गारमेंट युनिटचं लोकार्पण. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मंत्री आदिती तटकरे यांचा पुढाकार. ज्येष्ठ अभिनेत्री किशोरी शहाणे यांची प्रमुख उपस्थिती. जालन्याच्या बदनापुरात रस्त्याच्या कडेला आढळलं नवजात स्त्री जातीचं जिवंत अर्भक. अर्भक पोलिसांच्या ताब्यात. अज्ञात पालकांविरोधात गुन्हा दाखल. मुलचेरा तालुक्यामध्ये रस्त्यावर कचऱ्याचे ढीग. आरोग्य धोक्यात. काही महिन्यांपासून कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे नागरिकांचे हाल. दुर्गंधी पसरल्यानं नागरिक हैराण. संभाजीनगर जिल्ह्यातील 70% ग्रामपंचायतींवर प्रशासक राजची टांगती तलवार. येत्या जानेवारी-फेब्रुवारीमध्ये ग्रामपंचायतींची मुदत संपुष्टात. 628 ग्रामपंचायतींची मुदत जानेवारी-फेब्रुवारीमध्ये संपुष्टात येणार. जालन्यामध्ये सलग 3ऱ्या दिवशीही आयकर विभागाचे अधिकारी शहरात ठाण मांडून. आयकर विभागाच्या धाड सत्रामुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ. शहरामध्ये चर्चा नवधाड. दिवाळीमध्ये पुणे रेल्वेची कडक कारवाई. 14,000 फुकट प्रवासी पकडले. 1 कोटींचा दंड वसूल. मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर धोकादायक प्रवास. सनरूफ काढून प्रवास. बालकांचा प्रवास. नागरिकांची पोलिसांकडे पालकांवर कारवाई करण्याची मागणी. आधार कार्डवरील तपशिलांमधील बदलांसाठी नवीन ई-आधार ॲप्स लवकरच सुरू होणार. आता घरबसल्या आधार कार्ड अपडेट करता येणार. मुंबई-गोवा हायवेवर नागोठणे सुकेळी खिंडीत 100 फूट खोल नाल्यात मृतदेह आढळला. पोलिसांनी शर्थीच्या प्रयत्नांनंतर मृतदेह काढला बाहेर. नागोठणा पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. सोशल मीडियावर रील्स बनवण्यासाठी बेकायदा तलवार बाळगणाऱ्या अल्पवयीन मुलाला सांगलीच्या मिरजेतून अटक. पोलिसांनी कारवाई करत 1 तलवारही केली जप्त. वाशिमच्या शिरपूरमध्ये 4 ते 5 जणांनी केला तरुणावर जीवघेणा चाकू हल्ला. वाशिमच्या शिरपूर बस स्थानक परिसरातील घटना. पोटावर चाकूचे वार करण्यात आल्यानं हा तरुण गंभीर जखमी. लोणावळ्यामध्ये अंडी विक्रीच्या दुकानातून अंमली पदार्थ विक्रीचा प्रयत्न. लोणावळा पोलिसांची कारवाई. 2 इसमांना अटक. 5,000 रुपयांचा मेफेड्रोन जप्त. NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल. चंद्रपूरच्या गोंडपिंपरी तालुक्यामध्ये वाळू तस्करांचा धुमाकूळ. पुलालगत रेती उपसामुळे पुलाच्या सुरक्षिततेला धोका. पोलीस प्रशासन मात्र हातावर हात धरून बसल्याची चर्चा. अमरावतीमध्ये ठाणेदारांसह 9 पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल. चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनमधील प्रकार. आरोपी पोलिसांच्या ताब्यात असताना त्याला मारहाण झाल्याचा आरोप.
महिला सरपंच लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात 80,000ची मागितली लाच. जिल्हा परिषद शाळेच्या संरक्षण भिंतीचं काम पूर्ण झाल्यावर बिल काढण्यासाठी 80,000ची लाच. एसीबीनं सापळा रचून रंगेहात पकडलं. बीडच्या धुमेगावमध्ये कापसाच्या शेतात गांजाची झाड, तब्बल 1.25 कोटी रुपयांचा गांजा पोलिसांनी केला जप्त. 2 शेतकऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल. लोणावळ्यामध्ये अंडी विक्रीच्या दुकानातून अंमली पदार्थ विक्रीचा प्रयत्न. लोणावळा पोलिसांची कारवाई. 2 इसमांना अटक. 5,000 रुपयांचा मेफेड्रोन जप्त. NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल. कर्नाटक राज्योत्सवाच्या मिरवणुकीदरम्यान बेळगाव शहरामध्ये 5 जणांवर चाकू हल्ला करून आरोपी पसार. 5 जण गंभीर जखमी. गडचिरोली जिल्ह्यामध्ये दारूबंदी असताना अवैधरित्या छुप्या रीतीनं दारू विक्री व वाहतूक. पोलिसांनी केला अवैध दारू व 4 चाकी वाहनासह एकूण 9,86,000चा मुद्देमाल जप्त. जालना शहरातील भगतसिंग नगर भागामध्ये घरफोडी करणारा आरोपी जेरबंद. जालना स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. 6,64,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. जालन्याच्या बदनापुरामध्ये गोवंशाची कत्तल करून विक्री करणाऱ्या 4 जणांविरुद्ध गुन्हे दाखल. 1,25,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. सोलापुरात बनावट खत विक्री प्रकरणी 2 जणांविरोधात गुन्हा दाखल. बनावट खत उत्पादन, वितरण आणि विक्री प्रकरणात कृषी विभागाच्या भरारी पथकाची विशेष कारवाई. धुळ्यामध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली देह विक्रीचा व्यवसाय. 2 तरुणींसह 1 तरुण पोलिसांच्या ताब्यात. नागपुरात घरफोडी आणि वाहन चोरी करणाऱ्या 2 आरोपींना अटक. आरोपींच्या ताब्यातून 3 लाखांचा मुद्देमाल जप्त. अकोल्यामध्ये अक्षय नागलकर हत्याकांडातील शेवटच्या पसार आरोपीला अटक. या प्रकरणात एकूण 9 जण पोलिसांच्या ताब्यात. नदीपात्रातून मृतकाच्या हाडांचे तुकडे शोधून काढल्याचा पोलिसांचा दावा. इंदापूर तालुक्यातील भीमा नदीपात्रामध्ये अवैध वाळू उपसावर मोठी कारवाई. कारवाईमध्ये 25 लाख रुपयांचा अवैध मुद्देमाल नष्ट. नाशिकमध्ये पुन्हा सायबर फसवणुकीची घटना. सेवानिवृत्त 58 वर्षीय महिलेला ऑनलाईन शेअर मार्केटमधून गुंतवणुकीचा आमिष. महिलेकडून तब्बल 2,24,23,000ची फसवणूक. गुजरातमधील भामट्यानं फॉरेक्स मार्केटमध्ये केली 5 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक. फसवणूक झाल्यामुळे नैराश्यातून पनवेलमधील अनघा पाटील यांची आत्महत्या. ICC महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापूर्वी चंदीगडमध्ये भारतीय संघाच्या विजयासाठी विशेष यज्ञ आयोजित. संघाच्या यशासाठी आणि खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी केली होती प्रार्थना. महिला क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताच्या विजयासाठी क्रिकेटप्रेमींची अनोखी प्रार्थना. कानपूरमध्ये क्रिकेटप्रेमींची यमुना नदीत डुबकी लावून त्यांनी केली होती प्रार्थना. यमुना नदीच्या पुनरुज्जीवनासाठी यमुना संसद उपक्रमांतर्गत 2 दिवसीय यमुनोत्सव 2025चं आयोजन. दिल्लीतील वासुदेव घाटावर 2 आणि 3 नोव्हेंबरला होणाऱ्या कार्यक्रमात पहिला दिवस आध्यात्मिक उपक्रमांना समर्पित. बाहुबली उपग्रहाचं प्रक्षेपण. 4,000 किलो वजनाच्या CMS-03 उपग्रहाचं प्रक्षेपण. श्रीहरिकोटावरून बाहुबली उपग्रह झेपावला. प्रक्षेपण करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानच्या 60व्या वाढदिवशी मन्नत बाहेर हजारो चाहत्यांची गर्दी. यावर्षी सुरक्षेच्या वाढत्या कारणास्तव शाहरुखनं चाहत्यांची प्रत्यक्ष भेट घेतली नाही. वाढदिवशी चाहत्यांना दिली भावनिक साथ. बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची हिंसेविरुद्ध कठोर भूमिका. 0 सहनशीलता धोरण केलं स्पष्ट. बिहार विधानसभा निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर पाटण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भव्य मेगा रोड शो. शहराच्या मुख्य मार्गावर आयोजित करण्यात आलेल्या रोड शोला प्रचंड गर्दी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाटणामध्ये राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून वाहिली आदरांजली. दिनकर यांच्या साहित्यिक योगदानाचं स्मरण करत ओजस्वी आणि राष्ट्रभावनेनं परिपूर्ण रचना आजही प्रत्येक पिढीला प्रेरणा देते. मोदींचं विधान. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तख्त श्री हरमंदिर जी पाटणा साहिब गुरुद्वाऱ्यामध्ये माथा टेकून केली प्रार्थना. गुरु गोविंद सिंहजींच्या जन्मस्थळ असलेल्या पवित्र ठिकाणी मोदींनी देशाच्या प्रगतीसाठी मागितला आशीर्वाद. रोजगार योजनेअंतर्गत दिलेले 10,000 रुपये सरकार कधीही परत घेणार नाही. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचं वैशालीमध्ये घेतलेल्या सभेमध्ये स्पष्टीकरण. बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बेगुसरायमध्ये देसी अंदाजात वेधलं सर्वांचं लक्ष. स्थानिक परंपरेनुसार मच्छीमारांसोबत तळ्यात उतरून मासे पकडण्याच्या कार्यक्रमात राहुल गांधींचा उत्साहानं सहभाग.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा केंद्रातील मोदी सरकारवर कन्नडकडे दुर्लक्ष करून हिंदी लादल्याचा आरोप. राज्यातील जनतेला कन्नडला विरोध करणाऱ्यांना विरोध करण्याचंही आवाहन. मॉरिशसचे माजी राष्ट्रपती पृथ्वीराज सिंह रुपवण यांची पत्नी संयुक्ता रुपवण यांच्यासह हरिद्वारमधील प्रसिद्ध गंगा आरती हर की पौडी इथं गंगा आरतीचं आयोजन. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांची गुरुग्राममध्ये आयोजित 27व्या हरियाणा ऑलिम्पिक गेम्स कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती. हरियाणातील क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि खेळाडूंना प्रेरणा देण्यासाठी भव्य ऑलिम्पिक क्रीडेचं आयोजन. तेलंगणातील खम्मम जिल्ह्यामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा भारत राष्ट्र समितीच्या स्थानिक कार्यालयावर हल्ला. कार्यकर्त्यांनी कार्यालयाची तोडफोड करून कार्यालय जाळलं. काँग्रेसचा झेंडा फडकावला. कर्नाटकातील म्हैसूर जिल्ह्यातील 20 वर्षीय अरबिया भानू यांनी कथितरित्या आपल्या 1.5 वर्षांच्या मुलीचा आणि 10 दिवसांच्या बाळाचा गळा चिरून केली हत्या. मुलांच्या हत्येनंतर स्वतःचीही आत्महत्या. मध्य प्रदेशातील मंदसौर शहरामध्ये मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश. कारवाईमध्ये पोलिसांनी 8 अल्पवयीन मुलींची सुटका केल्याची माहिती. स्थानिक नागरिकांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांचा एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीनं छापा. छत्तीसगडच्या मैनपूर ब्लॉकमध्ये 3 वेगवेगळ्या जंगलांमधून नक्षलवाद्यांनी डंप केलेला साठा जप्त. नक्षलवाद्यांनी डंप केलेले IED बनवण्याचं साहित्य जप्त. कुकरचे 4 नग, इलेक्ट्रिक वायर, फटाके व रेशनचं साहित्य जप्त. नवाबांचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लखनौच्या पाककलेच्या समृद्ध वारशाला जागतिक स्तरावर मोठी ओळख. युनेस्कोकडून अवधच्या राजधानीला रचनात्मक पाककला शहर म्हणून घोषित.